राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 7 मधून सनी देवकते यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क धनगरी वेशात काठी घोंगडीसह ट्रॅक्टरवरून शहर राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश करत सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. राजकीय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पद्धत केवळ अनोखीच नव्हे तर सामाजिक आशय असलेला ठोस संदेश देणारी ठरली. यावेळी प्रतिक्रिया देताना सनी देवकते म्हणाले, आज समाजात महिलांवरील अत्याचार वाढत आहे. काठी ही अन्यायाविरोधातील संघर्षाचं प्रतीक आहे, तर घोंगडी ही गरिबांना मायेची ऊब देणारी ओळख आहे. या प्रतीकांच्या माध्यमातून समाजाला जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे. तसेच त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की अनेक जण उमेदवारी अर्ज दाखल करताना ब्रँडेड फोर व्हीलर आणि आलिशान वाहनातून येतात. मात्र आपण शेतकरी आणि कष्टकरी समाजाचे प्रतीक असलेल्या ट्रॅक्टरवरूनच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या भूमिकेला अधिक ठळक सामाजिक राजकीय संदर्भ लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याचं देवकते यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या सनी देवकते यांची ही अनोखी एंट्री सध्या चर्चेचा विषय ठरली असून राजकीय वर्तुळात त्यांच्या उमेदवारीची जोरदार दखल घेतली जाते.